मस्त असं व्ह्यू बघू शकता. कोणी काय व्ह्यू व्ह्यू खूप छान आहे इथं. खूप छान दिसतात टॉर्चचे. देखो देखो कोण आहे. हाय गाईस. फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे. आता सगळ्यांची बोट घेते पाणी काढते. आता अरे दादा त्या व्ह्यू बघू शकता. मस्त असं व्ह्यू आहे. चला. नमस्ते मित्र, कशात तुम्ही? मजेत ना? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आजचा प्लॅन असा आहे की आम्ही मागून फिरणार थोडंसं फोटोशूट करायला लागेल. आता कोणत्या तो बीच जायचे ते आहे दादांना माहिती आहे. मला काय माहिती नाही कोणत्या बीचवर जायचे. तर ब्लॉग शेअर करून बघा. लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. फोटोशूटला सगळे इथे थांबलेले आहेत. सगळे फोटोशूट बघत आहेत. मस्त असा व्ह्यू आहे बघू शकता. आमच्या ओंकादाजी फोटो काढतात. एक हरीश दादा आहेत. अँगल शोधतात ते फोटोचा. सगळे इकडं फोटो काढत बसलेले आहेत. हे बघा पाणी मग काय करतो मी? ब्लॉगच करतो. माझं कामच आहे ब्लॉग करणं. ह्यांचं अजून आवरत नाहीये. दादाचं काय आवरण अजून. अंकिताचं आवरलेलं आहे. फोटोशूट मला करायचे पण आता मला कोणतरी फ्री भेटलं पाहिजे फोटोशूट करण्यासाठी. अंकिता चलो आम्ही हे करतो. आम्ही आता एक असं मस्त स्पॉट लागले. तुम्ही बघू शकता लोकेशन वगैरे छान असं. आलेत हे सगळी आता गडबड करत आहेत सगळेजण. छान असं मंदिर पण बघू शकता तुम्ही. खूपच छान लोकेशन आहे. ह्याच्यात एकदम मस्त नेचर. बाकी सगळे येत आहेत. इथं मंदिर आहे. लाटांचा आवाज येतो सगळा तिकडं. बाकीची मागण्यात आहे का वहिनी टॅन दिदी मागून येत आहेत. वहिनी तुमचा पतिदेव कुठे आहे? ती पतिदेवाने बाळ सांभाळ दिले. व्ह्यू खूप छान आहे. इथून खूप छान दिसतात. हरीश दादा म्हणते इथून बघा म्हणून. इथून छान दिसते. बघू आपण. वा क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त हॉटेल भाग्यश्री. कसं आहे एकदम मस्त असं व्ह्यू येतोय. छान एकदा आता फोटोशूट करतो आम्ही खाजून सगळेजण. पाणी खूप स्वच्छ आहे. बघू लागता कसा मस्त असं व्ह्यू आहे. अण्णा कसं वाटतंय? दगड बघा तिकडची दगड येते. काय दगड आहे ती? लाल का 3-4 का पाहिजे? तिकडं असं मस्त ओ शेट. वहिनी आणि वहिनींच्या भावाचं काहीतरी चाललंय डिस्कशन. यांचं काय माहित नाही काय चाललंय. ह्या दोघींचं वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. तुम्हाला फोटोज नाही काढायचे का? वेदांत तू त्यांचे फोटो काढ. यांचे काढतो पर्यंत. यांचे काढतो फोटो. तू त्यांचे काढतो पर्यंत. वहिनी तुम्हाला फोटो नाही काढायचे? तरी 2-3 क्लिक केलेत तुमचे. वहिनी तुमचे 2-3 फोटो काढलेले आहेत आम्ही. कशा आहेत माहित नाही आता. देखो देखो कौन है. हाय गाइस. हेलो एवरीवन. अरे इधर है. हे देखो दीदी कशी. दीदी पण फोटोशूटचं प्लॅन करते. ह्यांचं फोटो कोण काढत नाहीयेत. सो ह्यांनी आधीच सेटअप केलेला आहे. आमचा एकांश बघा खेळतोय कसा. एकांश खेळतोय एकटाच. अंकिता पण इथे मग दाखवतो. अंकिता तिथे. अंकिता तिचं पण तिचा पण करते. हाय पाणी ते पाण्यात काढता बाहेर निघणार नाही. पाण्यात खूप खेळते ती. काय चाललं बा एकांश? काय झालं तुझं? हा काय झालं तुझं सांग बरं. काय चाललंय तुझं? हा काय करतोय तू सांग. काय टाइम दिनचं मी आता फोटोशूट चाललं नाही. टाइम दिन फोटोशूट काढते त्या. हो लाटा बघा. लाटा कसं लाटा येतात. लाटा लय भारी भारी येतात. बघू शकता.
आता खूप येतात जोरात त्यांचं पाणी आलं सूज खराब होते मग मी बुद्ध भिजवत नाही आणि सूज खराब झाला खराब होते फोटोशूट चाललेला आहे व्हिडिओ शेजा बघते त्यांच्याकडं त्याच्या फोटोशूट चाललंय आणि हर दादा आमचे फोटो काढतात आहे तिच्यात चढवड होते फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे आता नाश्ता काय जेवण करायचं नाश्ता बी नाही भूक लागली सगळ्यांना सकाळपासून आम्हाला निखिल दादानी असलं त्याचं नियोजन बघू शकता तुम्ही सगळे आता भुकेल दादानी सगळ्यांना उपाशी ठेवलं आहे काही नाश्त्याचा विचार न करता आम्हाला किती वाजले एवढं लांब आणलं आता 1 वाजले सकाळीपासून आम्ही उपाशी त्याचं नियोजन योग्य नाही संकेत बुटामधलं पाणी काढतात तुम्हाला सगळ्यांची बूट घेते आणि पाणी काढते सगळ्यांना आता खूपच भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही आता जेवायला थांबलोय द्वारकाला भूक लागली सगळ्यांना खूपच काय सकाळी नाश्ता पण नव्हता केला कोणी द्वारकाला हॉटेलमध्ये भेटत नव्हते सगळे जेवण करायला बसले आता काय व्हेज काय नॉन व्हेज दादा बघा कसा आलं कसं दिसतंय कंपनीचे खाली संकेत येतोय खेळती सेट करतोय त्याची छान असता रूट चांगला आहे दादा आमच्या बॅट घेऊन फिरतोय खेळायची तर बॅट बॉल खेळायची ऊन खूप आहे सगळे काय खेळणार नाहीत आता बघू दीदी आमची दीदी बॅट बॉल खेळणार आहे तू बघू तुझं पोरगं कुठं आहे छोटे रस्ते आहेत ना सगळे निघालेले आहेत डिस्को न्यूटी बीच नाही सगळे खेळत बसले आमचा एकांश पण खेळतोय एकांश बॅट बॉल खेळतोय म्हणजे पप्पा त्याची शूटिंग करतात दीदी पण बॅट बॉल खेळते आणि आता फोटोशूट झालेलं आहे आता काय ब्लॉगिंगची पद्धत हे दोघं जण इथं बसलेले आहेत दादा आणि दादा टाकलेला आहे अंकिता पण टाकलेले आहे संकेत चला आपल्याला मस्त आम्ही निघालो आहे आता दुसरीकडे नवीन स्पॉटवर वेदांताचं सक्सेसफुल तिकडे पार केलं आहे आता हे बाकी सगळे लोक आता कसे जातात बघू ह्यांनी ह्याच्यावर ट्रायल घेतला आम्ही जायला येते का नाही आता ह्यांना बाकीच्यांचं बघू जाते ते चला आता कोण चालेल आता हरीचा जाणार आहेत आता हरीश दादाने त्या प्रकारे पार केलं आहे संकेत पण निघाला आहे आता वेदांत प्रतीक सगळे पोचले आहेत आता अण्णा पण आमचे निघाले आहेत आता आमचे प्रसाददाजी येत आहेत बघू शकतो इकडे आहेत आता ते लांब आहेत बाटल्या घेऊन येतात ते पोचतीनं जातात ते पण ह्या प्रकारे आता आम्ही दोघंजण दाजीन मी हे पार करतोय बघू आता जमतंय का आम्हाला जमन तसं एवढं अवघड नाही पण पॅन्ट खाली आली परत पॅन्ट भिजली नाही पाहिजेत फोन नाही भिजला पाहिजे ना नाही दगडांना आपण जाऊ शकतो एवढं काय अवघड नाही हां फायनली मी पण पोचलो हा दाजी पण आमचे आलेले आहेत बदल दिसतं तुम्हाला आमचे पोचलेले आहेत वरती आमच्या आधी किती वेळ लागतोय बरं वेळ लागतो जराशी याला व्ह्यू बघा सांग व्ह्यू कसं आहे अजून इकडे पुढे जाऊ शकतो पण रिस्क घ्यावं लागलं अजून आपल्याला आम्ही सगळ्यांनी रिक्स घेऊन आलेलो आहे इथपर्यंत पोचलोय हरीश दादांच्या कृपेने आम्ही इथपर्यंत आलेलो आहे उडी आता इथून प्रत्येक वेळी टाकणार इथून पण काही संख्यातला पावा येत नाही
बॅक साईड आवडती ना. मग त्याचा बॅक साईडला चालू आपण, फ्रंट साईडला नाही. फ्रंट साईड तिकडे आहे. फ्रंट इथं सगळा विचार चालला जायचं का नाही, जायचं का नाही. हे सगळे बघतात. वरती जायचं का नाही विचार चालला यांचा. शेट रस्ता फक्त मध्ये दगड अडकला या रस्त्यात. हा मग दगड साईडला काढता का? हो राहून द्या. सगळे आता रिक्स घेण्यासाठी तयार आहेत. माझ्या गाडीला काय नाही, असंच मस्त ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा यांना. आणि आमच्या ओमकार दाजी नाही म्हणते तिथं जायचं कुठं. हां मी ह्यांच्या मागं मागं जातो सगळ्यांच्या. व्हिडिओ शूट करत करत ब्लॉग करत करत चाललो आहे मी आपला. त्या अडकलं सगळं. ट्रॅफिक जाम झालेलं आहे इथं. ट्रॅफिक जाम झालेलं आहे इथं. ट्रॅफिक जाम जाताना ते बॉटल घेऊन जायचे. सगळे दमाने चाललेत म्हणून थोडं मागं थांबतो. नंतर मी जातो पुढं. दोघं जण पोचले तिथं. मला दिसत नाही, थांबा. दोघं पोचले तिथं. बाकी सगळे पोचतात हळूहळू. व्ह्यू बघू शकता, कसं मस्त असं व्ह्यू आहे. खूपच छान आहे. हे सगळे तिथं पोचलेत आता. मी पाहतो तिथं जातो. बघ कसे बसलेत सगळे. इथे एक एक नंबर लावले फोटो काढण्यासाठी. नंबर लावलाय. माझा सगळ्यात जाऊ शकते. माझ्या सगळ्यात शेवटचा नंबर आहे. एक एक माणसाने फोटो काढायचे. हो आम्ही बघायचं का नाही. मस्त असा व्ह्यू आहे इथं. वा छान दिसतंय. शेट पण इथं वरती आलेत आमचे बघण्यासाठी. स्पॉट फक्त हरीश दादा दाखवू शकतात. हा दाखवू शकतात. हे सगळे बाकीचे इथं बसलेले आहेत. आम्ही मस्त छोटंसं असं ट्रेक करत आलेलो इथपर्यंत. या छोट्याच्या रस्त्याने इथपर्यंत पोचले आहेत सगळे या जण. बीचचं नाव काय हो हरीश दादा? अरे आता बीचचं नाव काय आहे? हा नेवती बीचला आलो आम्ही. नेवती बीचला कोणाचा फोन आलेला इथं. फॅमिली टाईम फोन आलेला आहे सगळ्यांचा. पण उचलला हो आम्ही आता उचलत नाही. व्हिडिओ कॉल लावायचा का इथनं? तुम्हीच लावलाय का? बरोबर नाही. बरोबर नाही. अहो घेतलं की तुम्हाला. असं म्हणतो मी. आता आमचं सगळं झालेलं आहे फोटोशूटवरचं. तर सगळे निघाले खाली. घाण नाही, ती चांगलंच आहे. नेचरच आहे. सगळे निघाले. वेदांचे सगळ्यात पुढे आहेत. मग सगळ्यात मागं प्रतीक्षा येतात. आता सुशा सेट आम्हाला शूट करण्यासाठी चला. हो हा हो चला. त्याची दोघांच्या पाय रेती लागले. दोघं कशा साफसफाई करतात बघा. बूट घालतात, सॉक्स घालतात, पाय धुतात. ते कशाने धुतात ते पुसतात का त्यानं दोघं जण. आम्ही घेणार. चला या पुढं. आम्ही जातो पुढं. हे बॅट बॉल खेळत बसलेली थकलेत. या कोण किती रनवर खेळत होता, कसं खेळत होता? असंच टाइमपास खेळत होती. वहिनी खेळा काय? वहिनी केली का बॅटिंग? हा वहिनी का चांगला साधा बॉल टाकत होता म्हणून पाण्यात मारत ह्या प्रकारे बघायला चालू की कसं आतमध्ये सिच्युएशन काय जशी. अरे अरे येऊन कुठं आलो? कुठं आलो? अरे गाडी पैसे पोचलो आम्ही. अरे वीर आहे वीर. वीर आहे वीर आहे इथं. वीर गावात खरंच वीर आहे. तिथं कशी काय काय खाल्ली. इथं वीर आहे. वीर वीर नाही. विहिरीत पाणीच नाही. खड्डा आहे. खड्डा आहे. खड्डा वीर नाही. काहीच नाही. काहीच नाही. कुस आहे तिथून काहीच नाही आपल्याला दिसलं. हे त्यांचा फोटोशूट चाललंय. प्रत्येकचा फोटोशूट चाललंय. कोणाच घ्यायचं फोटोशूट. हे तिकडे बाळाला खेळतात आणि यांचं फोटोशूट चाललंय. सनसेट व्हायचं. सनसेटची वाट बघतोय आम्ही सगळेजण. सनसेटचा व्ह्यू घ्यायचा प्रत्येकाला. आता हे गेलेला आहे वेदांत तिकडं फोटोशूट. त्याचे व्हिडिओ शूट चाललंय. कसं चाललंय? बाईक कुठे तुझी? तिथे
बघा एकांश मम्मी नाचवते त्याला पप्पा व्हिडिओ काढते ती घोडा बनली मम्मी चला चला चालू व्हिडिओ चालू आहे. इथं रोज डेचं सेलिब्रेशन झाले रोज डेचं जोरात आवाज येतो की? आवाज येऊन दे की काहीतरी बोल की नाही मनातल्या मनात बोलला असं सोल तू सर कनेक्ट बघू नको. एक बघा हे फोटोग्राफर आणि फोटो काढणारे बाजारा कंटा आलाय हो बस त्यामुळं आले बाई ते या दोघांचं काय चाललंय काय माहिती पत पत फोटो काढ ए, मेवण्यासोबत काढ एक फोटो. मी म्हणून इथं बसलाय इकडे बघा हे बघा बायको फोटो काढणार म्हणून आता भावासोबत फोटो काढतोय बायकोशिवाय कुणाला घ्यायचं नाही का जवळ? काढा फोटो त्यांचा कोणीतरी दाजी कटाळा, ए, दाजीचा आवाज आहे तिकडे. जा वेदांत सांगितलं कशी पोच वय, ए, वेदांत, पोच कशी पोच दे पोच कशी पोच द्यायची कशी गाला पप्पी पोच सांग. पप्पी द्या नाही दिसते नाही सर तिघांचा काढू, मग दोघांचा काढतो. हा जागाचा काढा नवरा बायको आणि साले सालसाप आणि इथं फोटोग्राफर नाही नाही कारण दाजीचा फोटो काढायचे चला नाही 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 दाजींची दाजींसोबत चला एक पप्पी द्या चला गालाव गाला किस घ्या घ्या हक्क करा हक्क करा हक्क करा हक्क करा एक मांडव घ्या हे बघा हा, इकडे मम्मी पप्पा आणि यांचं त्यांचं पोरग इकडे आहेत बघा पप्पा मम्मी काय फोटो काढते तुझं मम्मी पप्पा काय पोच चालली हे बघा पप्पा ना म्हणा इकडं हे बघा का झोपली झोपली का मम्मी पडली 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 कशी कसे मम्मी पप्पा काय करते लॅप लॅप काय करते मम्मी पप्पा काय करते ते हे बघा सनसेट होत आलेला आहे आणि ह्यांचं इथं फोटो शूट चाललेलं आहे आणि आमचे फोटोग्राफर आहे शक्तिमान होय, 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 होय. अगं बाई, काय होतंय हे दोघं काय फोटो कमी काढण्यासाठी कटत नाही ते आणि ते दोघं ते नवीन कपडे फोटो काढत नाहीये कुठे गेले वैर बायको काय माहिती त्याची बसलं एकटंच हॅलो गायज आम्ही आता जेवायला चाललेलो आहे सगळे जेवायची तयारी झालेली आहे बाकीचे सगळे अजून आवडतात ए काय तुझं काय तुझं बाय का जेवायला चाललोय आम्ही आता पुढे चालू आहे कसं पण जेवायला टाकले बाकी सगळे येतात मी जीवी चल बोल. चाललोय जेवी करायला चाललोय मी जेवी करायला जीवी करता आलंय ना कसं जर वहिनीने आज मच्छी नाही खाल्ली तर वहिनी जुबान के पक्के नहीं है अगली बार से इधर है हमने सब डेयर कंप्लीट किया इसने भी डेयर कंप्लीट किए हेने डेयर कंप्लीट केले हिने पण डेयर कंप्लीट केले हिने पण डेयर कंप्लीट केले हेने पण डेयर कंप्लीट केले हा हेनी पण डेयर कंप्लीट केले हेनी पण डेयर कंप्लीट केले हेनी पण डेअर कम्प्लीट केले हिने पण डेअर कम्प्लीट केले तिने पण डेअर कम्प्लीट केले कधी केलं का कम्प्लीट सकाळी संध्याकाळ दुपारी कधी तर केलं डेअरला मजा घेतली आता तुमचे आणि त्यांनी हे तुम्ही डेअर करायचे कम्प्लीट करणार ना करायचे ताडी कुठे आहे प्लॅन नाही अक्का मासा गेला पाहिजे आलं दाखवा नाही नाही डबल काय लागेल तुम्हाला वहिनीने या प्रकारे मासे खाल्लेलं आहे पटते का तुमचं तुम्हाला सांगा पटते का सांगा तुम्हाला तू काय दिलं त्याने एकांश भाव क्या कोई बोल सकता है क्या एकांश भाव भाई एकांश भाई गाडी लॉक करायला शिक बुरचलो आम्ही एकांश भाव बुरचलो सांग चलो एकांश भाव
गाडी लॉक नाही केली की आम्ही आता रील्स शूट करतो आहे. जर तुम्हाला तो फुल रील बघायचा किंवा रिझल्ट बघायचे असतील तर तुम्ही शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम चॅनलवर बघू शकता. वहिनी सगळ्यांना डान्स स्टेप शिकवतात आणि सगळे बघा सगळे कॉपी कशी करतात. परत दुसरा याचं बोललाय ना परत त्या साईडला बाहेरचे सगळे रील्स बनवून झाल्या. स्वतः सगळे रूममध्ये आले फनी रील्स शूट करतोय. सो तुम्ही बघू शकता. हा उघड नाही बाहेरच येत नाही. 2 3 स्टार्ट. ओके स्टार्ट. हा तू काहीच बस नसू आणखी चल चल टॉवेल तो या. ये आइए की हे द्या मोबाईल. हां 1 2 3 बल्ले बल्ले हां करा. ओके ओके हां ओके. आज मला आता खूप लेट झाले. 1-2 वाजले. रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी खूप लेट झालं. सो आता पण मी बाहेर ब्लॉग साईन करतो आहे. तर शेवट मी ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आणि याच्यात आता लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करून जाऊ.